तर आता आपण ओपनिंग करतोय DXN दी बर्गरचं. तर याचं पॅकेजिंग व्यवस्थित आहे. ह्याच्यामध्ये 2 बर्गर आपल्याला भेटणार आहेत, पॅटी डॉट. आणि हा रेडी टू कुक प्रोडक्ट आहे, जिकडे डायरेक्ट नाही खायचं आहे, याला कुक करून खायचं आहे. ओके, तर या साईडून आपण ओपन करूया. काय काय ह्याच्यामध्ये बघूया आपण. ओके, तर इकडे प्रत्येकाचे 2-2 पॅकेटेड आहेत. हा टमॅटो केचप आहे, हा टमॅटो केचप आहे, 2 टमॅटो केचप आहेत. हा व्हेज मिओनीज आहे, हा व्हेज मिओनीज आहेत, हे पण 2 आहेत व्हेज मिओनीज. मस्टर्ड सॉस हा पॅकेट सिंगल आहे. आणि दी बर्गर पॅटी हे 2 पॅकेट्स आहेत त्याचे. ओके, तर आता आपण ह्याला शिजवून ट्राय करणार आहे. तर याची कुकिंग प्रोसिजर कशी एकदा बघूया. तर इकडे कुकिंग मेथड लिहिलेली आहे याची. जिकडे ओपन करायचं आहे पॅक, त्याला बॉल्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. हा जो पॅक आहे आपला, ह्याला ओपन करायचं आहे आणि पूर्ण लेप करायचं आहे बॉलमध्ये. त्याच्यानंतर त्याला कंप्रेस करायचं आहे आणि नंतर हीट करायचं आहे. हीट किती? 5 ते 6 मिनटं. आणि मीडियम फ्लेमवरती त्याला 9 ते 10 मिनटं हे कुक करायचं आहे. ठीक आहे, चलो करूया आता. तर आता आपण किचनमध्ये आलेलो आणि आपला जो पॅटी आहे त्याला ओपन करतो आहे. तर मी त्याला जरा आतमध्ये ढकलतो आहे, जेणे की आपल्याला कटिंगसाठी स्पेस भेटेल. तर आपण कट केलेलं आहे आणि आतमध्ये पॅटी आपल्याला दिसते. तर मी साईड कट पण एक करते, जेणे की आपल्याला पूर्ण ओपन होऊन भेटेल. ओके, तर आपण ह्याला फुल ओपन केलेलं आहे, सगळ्या बाजूने कापलेलं आहे. तर ठीक आहे, ह्याचा पहिला एक गोळा बनवायचा आपल्याला. तर मी एका कंटेनरमध्ये घेतोय. त्याला व्यवस्थित जे पण पार्ट्स आहेत ते सगळे काढतोय मी. ओके, तर आता आपण ह्याचा एक गोळा बनवायला सांगितला आहे. इकडे बघू शकतो की ओपन द बकेट अँड मेक द डॉट इनटू बॉल्स. ठीक आहे, आपण याला बॉलमध्ये कन्वर्ट करूया. याला प्रेशराईज केल्यानंतर तो बॉलमध्ये कन्वर्ट होतोय. ठीक आहे, बाकीचे सगळे पार्ट्स जे पण खाली पडलेले आपल्या कंटेनरमध्ये त्यांना गोळा करतोय मी. तर इकडे आपला गॅस पण चालू आहे, तवा आपला रेडी आहे, तापलेला आहे व्यवस्थितपणे. इकडे आपला पॅटीचा एक परफेक्ट बॉल बनलेला आहे. आता नेक्स्ट आहे कंप्रेस इट इनटू अ पॅटी. पॅटीजेस. तर आपण याला प्रेस करतोय. एक फ्लॅट असं बनवायचं ट्राय करतोय आता.
आणि याला मी इवन करायचा पण खूप प्रयत्न करतो आहे, ज्याने की आपलं जे कुकिंग आहे ते पटकन होईल. कुठे पण असं जास्ती असं जाड जाड नाही ठेवतो आहे, सगळ्यांना सेम थिकनेस ठेवतो आहे सगळ्या साईडून. त्याला जरा फ्लॅटन अप करतो आहे. ओके, तर आपला पॅटी रेडी आहे. ह्याला अजून जरा व्यवस्थित फ्लॅट करायचा प्रयत्न करतो मी. आपला पॅटी व्यवस्थितपणे फ्लॅट झालेला आहे. याची थिकनेस पण बघू शकतात की सगळ्या साईडून व्यवस्थित फ्लॅट आहे. ओके, तर नेक्स्ट आहे प्रीहीटेड ग्रिल पॅनवरती आपल्याला 5 ते 6 मिनटं ग्रिल करायचं आहे. तर प्रीहीटेड ग्रिल पॅन आपला हा वाला पॅन आहे. तर याच्यावरती मी जरासं तेल घालतो, जेणे की काय चिपकायला नको. ओके, तर याला मी कपड्याने व्यवस्थित पसरवतो आहे, म्हणजे की तेल आपलं व्यवस्थित स्प्रेड झालेलं आहे. तर आपला जो पॅटी आहे त्याला घातला आपण. ठीक आहे, मी इकडून पण त्याला फ्लॅट करायचा अजून प्रयत्न करतो. ओके, तर आता आपण याला कव्हर करणार आहेत. तर आपण प्लेट घालून याला कव्हर करूया आणि गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवलेली आहे. तर एकदा मध्येच आपण आता पलटून बघतोय की कसं आहे. ओके, तर आपल्याला सुगंध येतोय याचा व्यवस्थितपणे. एका साईडून बेक झालेला आहे, तर जी सेकंड साईड आहे तिकडून पण आता बेक करूया आपण. तर या साईडून पण आता बेक करूया. परत कव्हर करतोय मी आणि ठेवूया त्याला. तर ओके, तर आपलं रेडी झालेलं आहे. आपण टायमर लावलेला, जो टाइम दिलेला आपल्या पॅकवरती त्याच्यानुसार.
तर आता आपण याला पलटूया. आणि गॅसला बंद करूया. ठीक आहे, तर याला वाफ लागण्यासाठी आपण परत असंच ठेवतोय 5 मिनिटासाठी, आणि की ते व्यवस्थितपणे हीटअप होऊ द्या. आपण याला 2 मिनटं पण ठेवू शकतो, कारण की आपण त्याला व्यवस्थितपणे कुक केलेलं आहे. ठीक आहे, तर 2 मिनिटानंतर येऊया परत. ठीक आहे, तर 2 मिनिटानंतर आपण परत आलेलो आहोत आणि याला सर्व करण्यासाठी रेडी झालेला आहे आपला दीबर्गर. ओके, तर या डिशमध्ये आपण सर्व करणार आहे. उचलला मी. याला काही पीसेसमध्ये आपण कट करूया, ज्याने की इझी पडेल. याची कटिंग चालेल आहे. ओके, तर आपण कट केलेलं आहे याला व्यवस्थित. आणि आता जे बाकीचे पॅकेट्स होते टोमॅटो केचप आणि मिओनिज, त्याला कटिंग करून आपण सर्व करणार आहे. तर हा आहे मिओनिजचा पॅकेट. आता मी एका साईडून चेपते, त्याने की आपल्याला कटिंगला व्यवस्थित पडेल. ओके, तर आपण कट केलेलं आहे. मिओनिज दिसतो पण आहे आपल्याला व्यवस्थित. ठीक आहे, याला मी त्याच्यावरती सर्व करतो ऑन द टॉप. आणि काही मिओनिज गठ्ठा आपण साईडला पण हे करूया. ज्याने की आपण नंतर पीसेस डीप करून त्याला टेस्ट करू शकतो. ठीक आहे, तर आता नेक्स्ट आहे आपला पॅकेट टोमॅटो केचप. ह्याला आपण साईडला सर्व करणार आहे. आपल्या टेस्टच्यानुसार आपण जरा डीप करून ट्राय करू शकतो. ओके, तर आपण टोमॅटो केचपला लेफ्ट साईडला सर्व केलं आहे. ठीक आहे, तर आपला दीबर्गरचा पूर्ण रेडी झालेला आहे आणि आपण याला खाऊ शकतो. तर आता ट्राय करूया कसं वाटतं. याला टोमॅटोमध्ये मिक्स केला, मिओनिजला पण जरा घेतला मी. ठीक आहे, तर मी डीप केलं आणि आता टेस्ट करूया. टेस्ट मस्त आहे याची, तुम्ही पण ट्राय करू शकता. आणि आपला थर्ड पॅकेट होता मस्टर्ड सॉस. जर आपल्या टेस्टच्या अनुसार आपण ह्याला यूज करू शकतो. जर का तुम्हाला मस्टर्ड सॉस ह्याच्यासोबत खायला आवडत असेल तर मी मस्टर्ड सॉस पण ओपन करून ह्याच्यासोबत टेस्ट करू शकतो. पण आत्ता तरी मी ह्याच्यावरती सॅटिस्फाईड आहे, तर मी याला पूर्णपणे फस्त करणार आहे. चलो बाय.